विधानसभेमध्ये अजितदादांच्या शोकप्रस्तावावेळी मुख्यमंत्री फडणवीस भावूक. महाराष्ट्राने न लाभलेला चांगला मुख्यमंत्री गमावला. अजितदादांमध्ये मुख्यमंत्रीपदाची क्षमता होती, फडणवीसांचं वक्तव्य. अजितदादा आपल्या सोबत नाही हे अजूनही मनाला न पटण्यासारखं. हसत खेळत सर्व सुरू असताना असं रडावं लागेल हे कुणालाही माहीत नव्हतं. विधान परिषदेमध्ये एकनाथ शिंदेंकडून दादांच्या आठवणींना भावनिक उजाळा. व्यक्ती गेल्यावर त्यांचं महत्त्व आपल्याला कळतं. विधान परिषदेत अजित पवारांच्या शोकप्रस्तावावर बोलताना उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. टीका करताना कोणाला किती बदनाम करायचं या संदर्भात मर्यादा पाळल्या पाहिजेत, उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लव जिहाद विरोधी कायदा होण्याची घोषणा. शक्यता. लव जिहाद विरोधी कायदा आणण्यासाठी महायुती सरकारकडून हालचाली सुरू. अधिवेशन काळामध्ये एकनाथ शिंदेंकडील खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांवर. सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी दादा भुसेंवर. गृहनिर्माण विभागाची जबाबदारी मंत्री शंभूराज देसाईंवर तर मंत्री उदय सामंतांवर नगरविकास खात्याची जबाबदारी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचं काय होणार? आज सुप्रीम कोर्टात भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता. मुंबई महापालिकेवर शिंदेंच्या शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी 2 जणांना संधी देण्याचा निर्णय. दोन्ही जागा मागाठाणे विधानसभा मतदारसंघातून बालकृष्ण ब्रीद आणि राजप्रकाश सुर्वेंना संधी दिली जाणार.